हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे आपल्या श्रीशा फूडीज हाऊस या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल वरणफळ. रोज तोच नाश्ता करायचं म्हटलं ना की कंटाळा येतो, म्हणून म्हटलं चला आज काहीतरी वेगळा नाश्ता ट्राय करूयात. सो यासाठी मी अगोदर यामध्ये तूर डाळ आणि थोडीशी मसूर डाळ शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये फोडणीसाठी मी मोहरी, कढीपत्ता, जिरा, लसूण घातलेला आहे आणि त्याचसोबत ह्यामध्ये आपले काही बेसिक मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला हे देखील घातलं आहे. म्हणजे कसं याची टेस्ट थोडीशी तिखट असेल म्हणजे खायला पण भारी वाटतं, बघू शकते. आणि ह्यामध्ये थोडीशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि डाळीची फोडणी घालून घेतली की ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. आता आपण इथे चपाती लाटून घेणार आहोत. बघू शकता अशी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. पातळ अशी चपाती लाटून घेतली की आपण त्याच्या बारीक बारीक पट्ट्या कट करून छोटे छोटे त्याचे तुकडे तयार करून घेणार आहोत. त्याचा आकार हा काही परफेक्ट असण्याची गरज नाही. बघा अशा आपण हे कट्स मारून घेतले आणि त्याचे आता छोटे छोटे तुकडे तयार करून घेणार आहोत. तर त्यानंतर आहे ना ह्याचे हे छोटे छोटे तुकडे आपण डाळीला जी उकळी आलेली आहे ना त्यामध्ये हे छोटे छोटे तुकडे आपण सोडणार आहोत आणि ते थोड्या वेळ आपण शिजवून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनिट आपण त्यामध्ये ते शिजवून घ्यायचे. म्हणजे कसं थोडे असे शिजवून घेतले म्हणजे कसे मऊ आणि खूप खाण्यासाठी स्वादिष्ट लागतात. बघू शकता हे असं थोडंसं हे शिजलं की त्यानंतर ना वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर बारीक करून त्यावरती घालून घेऊयात आपण. आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यावरती तूप टाकूनही एन्जॉय करू शकता. हे बघू शकता असा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी जर का आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.